एमपीएससी आयोगासोबत मुख्यमंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक आज सकाळी 10 वाजता पार पडणार आहे। एमपीएससी आयोगाचे अधिकारी आणि महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांची पार पडेल। आपल्याला माहिती आहे एमपीएससी आणि आयबीपीएसची परीक्षा एकत्र होणार आहे, एकाच दिवशी होणार आहे आणि ही परीक्षा म्हणजे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी आता एमपीएससी परीक्षार्थी आक्रमक झालेत। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया। कृष्णात, परवा रात्रीपासून एमपीएससीचे परीक्षार्थी आंदोलन करतायत आणि आता तर शरद पवारांनीही इशारा दिलेला आहे आंदोलनात उतरू जर काही महत्त्वाचा निर्णय झाला नाही तर। एकंदरीतच आज जे 10 वाजता बैठक होणार आहे त्यात सकारात्मक विचार केला जाईल या विद्यार्थ्यांच्या मागणीचा, असं वाटतं का? शरद पवार यांनी रात्री एक ट्विट करून इशारा दिल्यानंतर तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससीच्या अधिकाऱ्यांची ही बैठक बोलावलेली आहे आणि यामध्ये नक्कीच सकारात्मक निर्णय घेतला जाईल। कारण एमपीएससी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन चिघळत असतानाच त्यामध्ये परत राजकीय पक्षांची नेते देखील सहभागी होताना दिसत आहेत। काल रोहित पवार यांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता, त्यानंतर आता शरद पवार यांनी देखील आज थेटपणे या आंदोलनात उतरण्याचा इशारा दिला होता। त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याऐवजी त्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जाईल। कारण अशा प्रकारचं जर आंदोलन परत चिघळलं गेलं तर सरकारसाठी आणि सत्ताधारी पक्षासाठी ते धोकादायक ठरू शकतं आणि त्यामुळेच तात्काळ त्याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे। नक्कीच आता बैठकीत काय होतं याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।